वाटतंय काय? केंद्रीय रस्ते विकास मंत्री यांनी पुन्हा एकदा पवार साहेबांचं कौतुक केलेलं आहे. महाराष्ट्राचे एक कणखर नेतृत्व म्हणजे पवार साहेब असा उल्लेख केला. गडकरी साहेब आणि आदरणीय पवार साहेब आमच्या कुटुंबांचं ऋणानं बंद गेले 30-40 वर्षाचे आहेत, कदाचित जास्तच पण कमी नाही. आदरणीय गडकरी साहेब हे महाराष्ट्राचे नाही देशाचे मोठे नेते आणि दिलदार असा द्रष्टा नेता म्हणून गडकरी साहेबांकडे आम्ही सगळेच बघतो. हा त्यांचा मनाचा पण मोठेपणा आहे आणि हे ऋणानं बंद आमच्या सगळ्यांकडूनही आयुष्यभर जपले जाते. आज बच्चू कडू आणि पवार साहेबांची भेट झाली अमरावतीमध्ये आणि एकनाथ शिंदेंनी जर वेगळा विचार केला तर आम्ही वेगळा विचार करू असं बच्चू कडू म्हणाले. बंद दाराआड चर्चा झाली. भविष्यात वेगळं चित्र दिसेल. त्याला जोडून दुसरा प्रश्न, विजय वडेट्टीवार म्हणतात 10 जानेवारीला दुसरा मुख्यमंत्री पाहायला मिळेल. एक तर बंद दाराच्या मागे जर चर्चा झाली असेल तर मग आपल्याला कसं कळणार काय झाली, त्याच्यामुळे ते मला माहिती नाही. आणि अपात्रतेचा काय निर्णय होईल त्याच्यावर पुढचं काय ते धोरण ठरेल. आज 12 जानेवारीला पंतप्रधान नाशिकमध्ये येत आहेत. आगामी लोकसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात महाराष्ट्रात त्यांचे अनेक दौरे होणार अशा आज चर्चेला उधाण आलेलं आहे. अतिथी देवो भव, या देशाचे प्रधानमंत्री हे एका पक्षाचे नाही देशाचे आहेत, त्याच्यामुळे त्यांचं मनापासून नाशिकमध्ये आणि महाराष्ट्रात अर्थातच स्वागत. आणि मी एवढीच अपेक्षा करीन की नाशिकमध्ये आल्यावर कांद्याच्या आमच्या शेतकऱ्यांचं जे दुःख आहे ते माननीय प्रधानमंत्र्यांपर्यंत पोहोचेल आणि त्यांनी त्यांच्या सरकारने जो कांद्याच्या निर्यातीबाबत जो चुकीचा निर्णय घेतलाय त्याचा फेरविचार करून आमच्या कांद्याच्या शेतकऱ्यांना न्याय प्रधानमंत्रींनी द्यावा एवढीच आमची अपेक्षा. अयोध्येचं राम मंदिर लोकार्पण सोहळ्या संदर्भात सोहळा होतोय आणि संजय राऊत असं म्हणतायत की हा निवडणुकीपुरता जुमला आहे. आपलं काय मत? माझं असं मत आहे की राऊत साहेब जे म्हणतायत की हा राजकीय विषय नाही, हा आस्थेचा विषय आहे. प्रभू राम हे या देशाचे फक्त नाहीत जगात लोक त्यांचे भक्त आहेत. आणि आम्ही तर रामकृष्ण हरी जन्मापासून विठ्ठलाचं नाव घेताना रामकृष्ण हरी ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांसाठी जो मराठी माणूस आहे त्याला ह्या सगळ्या गोष्टी काही नवीन नाही, ती आपली संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. आपण हरिमुखे म्हणा म्हणतो आणि रामकृष्ण हरी राम राम ही तर महाराष्ट्राची संस्कृतीच आहे. आज काँग्रेसची सभा होती, कसं बघता या सभेकडे? राहुल गांधी देखील आलेले आहेत. एक प्रकारे असं म्हणता येईल का रणशिंग फुटले लोकसभेचं? नाही, लोकशाही ऐके ना या देशामध्ये. आता आम्हाला सभा घ्यायला पण अडचणी व्हायला लागल्या या केंद्र आणि महाराष्ट्राच्या सरकारला असं दिसतंय. आम्हालाही 30 तारखेला परवानगी द्यायला आमच्या आक्रोश मोर्चाला प्रचंड त्रास देण्यात आला. या गोष्टी होतील, लढेंगे. या दडपशाहीच्या विरोधात पूर्ण ताकदीने या देशाच्या संविधानासाठी आम्ही लढत राहणार. मनोज जरांगे यांची आज प्रेस झाली. त्यांनी आज 20 तारखेला अंतरवाली तिथून 9 वाजता निघण्याचं डिक्लेअर केलेलं आहे आणि संपूर्ण राज्यातील जो मराठा समाज आहे त्यांना संदेश दिलेला आहे की आपल्या सर्व प्रपंच सोडून मराठा आरक्षणासाठी आपण एकत्र यायचे. ही लोकशाही आहे आणि त्याच्यामुळे जरांगे पाटील जो निर्णय घेतात तो लोकशाहीच्या मार्गानेच घेत आहेत. त्याच्यामुळे त्याच्यात गैर काय? त्यांना एखादी धोरणाबद्दल त्यांचे विचार असतील त्या संविधानाच्या चौकटीतच ते अतिशय जबाबदारीने वागतात. मराठा आरक्षणाच्या संदर्भात सरकारने फक्त चर्चा केली, वेळ घेतला, आश्वासनं मागितली, परंतु अजूनपर्यंत ठोस असा निर्णय लागलेला नाही. आता जरांगेंनी हा पवित्रा घेतल्यानंतर सरकारचं डोकं ठिकाणावर येईल. मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लिम समाजाचे आरक्षणाचे विषय अतिशय गंभीर आहेत. सातत्याने गेले 1 दशक म्हणजे 10 वर्ष मी स्वतः पार्लमेंटमध्ये त्याच्याबद्दल आमची भूमिका आणि न्याय मागते. आणि सरकार आत्तापर्यंत मराठा, धनगर, लिंगायत समाज आणि मुस्लिम समाजाला आरक्षण देण्यात अजून तरी अपयशी झालेलं आहे. संजय राऊत यांनी 23 जागा मागितल्यात, वंचित येऊ इच्छित आहे त्यांनी 12 जागा मागितल्यात. त्यावर संजय निरुपम असं म्हणतात की जर यांना एवढ्या जागा दिसेल तर आम्ही लढायचं का नाही. राष्ट्रवादीचा काय दावा आहे आता? राष्ट्रवादी पक्ष हा बंद खोलीत चर्चा करेल आणि तुम्हाला पुढच्या 8-10 दिवसात योग्य तो न्याय सगळ्याच पक्षांना मिळेल हे तुम्हाला दिसेल. अमोल कोल्हेंच्या मार्गदर्शनाखाली आक्रोश मोर्चा सुरू आहे, आज तुमच्या मतदारसंघात येतोय. कसं बघताय याकडे? आक्रोश म्हणजे शेतकऱ्यांकडे ज्या ठिकाणी जाईल तिथे चांगला रिस्पॉन्स मिळतोय, त्यावरून टीका देखील सुरू झालेली आहे. टीका काय करणार?
ज्या सरकारने शेतकऱ्याचा जो काळ्या मातीशी इमान राखणारा शेतकरी आहे, तुमच्या माझ्या अन्नधान्याचा प्रश्न सोडवणारा शेतकरी आहे, त्याच्यावर जर अन्याय कुठलंही सरकार करत असेल तर त्याच्या विरोधात आम्ही पूर्ण ताकदीने लढणार. आणि हा आक्रोश मोर्चा हे जे ट्रिपल इंजिनचं खोक्याचं सरकार आहे ना महाराष्ट्रात आणि केंद्रामध्ये, पूर्णपणे शेतकऱ्यांच्या विरोधाची जे सरकार आहे त्याला जाग करण्यासाठी हा आक्रोश मोर्चा आहे. मंत्री अनिल पाटील असं म्हणतायत की आक्रोश मोर्चामध्ये चांगला अभिनय करतात आहे अमोल कोल्हे. एकेकाळचे तुमचे सहकारी आता मी ऐकलेलं नाही, त्याच्यामुळे मी अशा असंवेदनशील कॉमेंट्सवर कॉमेंट करत नाही. ईडी मार्फत अनेकांवर कारवाई झाली, परंतु जी गैरव्यवहार प्रकरणी जी चार्जशीट दाखल करण्यात आले, पहिल्यांदाच रॉबर्ट वड्राचं नामोल्लेख करण्यात आलेला आहे. आता त्यांची चौकशी सुरू झालेली आहे. इलेक्शन जवळ झालेलं आहे, प्रियांका गांधी ऍक्टिव्ह झालेले आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला माहिती आहे आईस, इन्कम टॅक्स, सीबीआय आणि ईडी वॉशिंग मशीनला नाही म्हणाला तर तुमच्यावर काहीतरी केस होणार. हे उभ्या महाराष्ट्राने नाही देशाने पाहिलेलं आहे. आणि या देशात तुमच्याच चॅनलवर मी पाहिलेलं आहे 90% ईडी, सीबीआय आणि इन्कम टॅक्सच्या ज्या केसेस झालेल्या आहेत त्या विरोधी पक्षावरच झालेल्या आहेत. 2019 साली ज्या पद्धतीनं ईडीचा वापर केला गेला असा आरोप तुम्ही केला गेला, यंदाच्या आरोप मी नाही केला, डेटा स्पीक्स. तुमच्या चॅनलवरती सगळा डेटा आलेला आहे, त्याच्यावर 2024 साली पण असंच काही होऊ शकतं असं वाटतंय? शक्यता नाकारता येत नाही. पवार कुटुंबियापैकी 17 जणांची लिस्ट ही ईडीकडे आली होती, म्हणूनच अजितदादांनी वेगळा निर्णय घेतला अशी. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.